प्रश्न या ठिकाणी ऍड केलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? पहा प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा काय विचारलं आहे की गुलाबी शहर म्हणजेच काय, तर पिंक सिटी कोणत्या शहराला म्हटलं जातं? पहा पिंक सिटी या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 3 तर जयपूर। लक्षात ठेवा जयपूर हे जे शहर आहे जयपूरला पिंक सिटी असं म्हटलं जातं। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो प्रत्येक परीक्षा जर आली तर प्रत्येक परीक्षेमध्ये पहा राष्ट्रीय दिनविशेष आणि त्याचप्रमाणे जागतिक दिनविशेष यावरती महत्त्वाचे आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे दर परीक्षेमध्ये विचारण्यात येत असतात। त्यामुळेच आपण पहा हे जे आहेत राष्ट्रीय दिनविशेष आणि जागतिक दिनविशेष या दोघांवरही पूर्ण वर्षाचा एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर पहा राष्ट्रीय बालिका दिवस हा जो दिवस आहे हा 24 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, कथकली नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? पहा कथकली यावर मित्रांनो आपल्याला TCS मध्ये महत्त्वाचे प्रश्न विचारले होते। तर ते प्रश्न अशा पद्धतीचे होते की प्रत्येक राज्य आणि त्या राज्यामध्ये कोणता जे नृत्य आहे ते साजरं केलं जातं, तर त्यावर आपल्याला डीपमध्ये प्रश्न काही विचारले होते। तर कथकली हा जो नृत्य प्रकार आहे तर हा लक्षात ठेवायचा आहे कोणत्या, केरळ या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे कथकली। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? या ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारलेला आहे, पहा लक्षात ठेवा। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न देखील तयार होतात। तर पहिला प्रश्न आहे की कोणत्या वर्षी, तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये केली होती। पहा 2 प्रश्न कोणते कोणते आहेत, तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 1873 या वर्षी। कोणी केली? तर महात्मा फुले किंवा कधी कधी ज्योतिराव फुले असं आपल्याला विचारलं जातं, जसं की या प्रश्नामध्ये ज्योतिराव फुले विचारलं आहे। तर महात्मा फुले किंवा ज्योतिराव फुले यांनी 1873 या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, कोविड-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते? पहा कोविड-19 यावर काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, त्यालाच आपण एक प्रकारे कोरोना या नावाने देखील ओळखतो। तर कोरोना या विषाणूपासून म्हणजे व्हायरसपासून होतो पहा कोविड-19। तर 19 म्हणजे काय, तर 2019ला सर्वात पहिल्यांदा हा आजार आपल्याला आढळून आला होता आणि हा जो आजार आहे कोविड-19 याची जी सुरुवात आहे ही चायना या देशातून झालेली होती। आपल्याला देश विचारलं तर चायना, आणि कोणत्या शहरातून झाली, तर चायनामधील वुहान हे जे शहर आहे या शहरामधून झालेली आहे कोविड-19ची सुरुवात। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल। आणि याच रोगामुळे पूर्ण जगामध्ये म्हणजे लक्षात ठेवायचे प्रत्येक देशामध्ये इमर्जन्सी लागू केलेली होती आणि पूर्णपणे लॉकडाऊन देखील आपल्याला जाणवलं आहे। 2020 आणि 2021 या 2 वर्षामध्ये जवळपास पूर्ण जग लॉकडाऊनमध्ये होतं कोविड-19 मुळे। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? पहा नुकतंच मित्रांनो हिवाळी अधिवेशन झालेलं आहे। तर हिवाळी अधिवेशन हे जे आहे हे सर्वसाधारणपणे आपल्या राज्यामध्ये म्हटलं तर नागपूर या ठिकाणी होत असतं। लक्षात ठेवायचं आहे नागपूर ही जी आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे आणि त्या ठिकाणी जास्त करून महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन जे आहे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन ते होतं पहा नागपूरमध्ये। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे, नॅशनल मिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या? पहा हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्समध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो। करंट अफेअर्सला नाही पण जो GK मध्ये हा प्रश्न नेहमी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर नॅशनल मिशन ऑफ वुमेन्स याच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या? तर पहिल्या चेअरमन आहे त्याच्या पर्याय क्रमांक 4 जयंती पटनाईक। मित्रांनो लवकर कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे। आपण जी भरती होणार आहे ही जिल्हा न्यायालयाची तर ही 5 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। त्यासाठी आपण महत्त्वाचे व्हिडिओ जे आहेत ते लवकर घेण्याचा प्रयत्न करूया। तर नॅशनल मिशन ऑफ वुमेनच्या पहिल्या चेअरमन जयंती पटनाईक।
पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण आहेत? पहा, पहिले भारतीय कोण आहेत की ज्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर यांना पहिला नोबेल पारितोषिक जो आहे तो मिळालेला आहे. पण कोणता? लक्षात ठेवा, पहिले भारतीय व्यक्ती आहेत की त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं होतं. मित्रांनो, नोबेलवरती आपण काही महत्त्वाचे प्रश्न देखील घेतलेले आहेत. त्याचेही व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि प्रत्येक व्हिडिओची जर आपल्याला PDF पाहिजे असेल तर पहा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलची. त्याला जाऊन आपण जॉईन करा किंवा त्या ठिकाणी आपण सर्च जरी केलं टेलिग्रामवरती तर चॅनल आपलं मिळून जाईल. त्या ठिकाणी जाऊन जॉईन करून प्रत्येक व्हिडिओची PDF आपण फ्रीमध्ये मिळवू शकता. पर्याय 3 रवींद्रनाथ टागोर हे जे आहेत हे पहिले भारतीय ठरले की ज्यांनी नोबेल पारितोषिक पटकावलं आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? माझे सत्याचे प्रयोग हे जे आत्मचरित्र आहे ना, हे आहे पहा महात्मा गांधी यांचं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, जे TCS आहे ना ते कशा पद्धतीचे प्रश्न विचारतं, त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं विचारतं पहा, कादंबरी कोणाची आहे किंवा त्याचे लेखक कोण आहेत. यानंतर विचारलं जातं की आत्मचरित्र कोणाचं आहे, यावर आपल्याला प्रश्न विचारला जातो. कधी कधी महत्त्वाचे बुक्स आणि त्याचे रायटर म्हणजे पुस्तक आणि त्याचे लेखक यावरही आपल्याला हमेशा प्रश्न हे विचारले जातात. त्याच्या अनुसार आपण जवळपास 200 असे पुस्तकं घेतलेले आहेत की त्याचे पुस्तकं आणि लेखक तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो देखील व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जेवढे काही प्रश्न येतील TCSवर पुस्तकावरती तर ते आपल्याला लवकरच त्याची उत्तरं मिळून जातील. प्रश्न क्रमांक 10 आहे, पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान कोणी प्राप्त केला आहे? लक्षात ठेवा, महाराष्ट्र केसरी पण कोणती? की पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा जो सन्मान आहे किंवा हा जो बहुमान आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 प्रतीक्षा बागडी. एका ठिकाणी पहा, आपल्याला याच नावाचा उल्लेख जो आहे तो प्रतीक्षा बागडे असा देखील करण्यात आलेला होता. जर आपल्याला परीक्षेमध्ये असं काही झाली थोडीफार गडबड बागडे किंवा बागडी तर त्यावर लक्षात ठेवायचे ते दोन्हीही जवळपास सेम आडनाव आहेत. कधी कधी बागडे येऊ शकतं, कधी कधी बागडे देखील येऊ शकतं. तर त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. महाराष्ट्रातील महिला महाराष्ट्र म्हणजे पहिली महिला महाराष्ट्र केसरी ज्या आहेत त्या आहेत प्रतीक्षा बागडी. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे? पहा, कधी कधी आपल्याला कवी विचारतात, त्या कवेचं टोपण नाव विचारलं जातं. या ठिकाणी आपल्याला टोपण नाव दिलेलं आहे आणि त्यांचं आपल्याला पूर्ण नाव विचारलेलं आहे. तर जे कवी ग्रेस आहेत ना यांचं पूर्ण नाव काय आहे? माणिक सीताराम गोडघाटे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. पण या ठिकाणी देखील थोडंसं अजून कन्फ्यूज होतं. काही पुस्तकामध्ये गोडघाटे असा उल्लेख आहे आणि काही पुस्तकामध्ये गोघाटे असा उल्लेख आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हे दोन्हीही आडनाव मित्रांनो सेम आहेत. थोडेसे लक्षात ठेवा, गोडघाटे आणि गोघाटे. माणिक सीताराम गोघाटे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी, पहा, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? हा प्रश्न आतापर्यंत 4 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. बाबासाहेबांच्या जीवनावरती महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर त्यांनी ही जी घोषणा आहे ही पर्याय क्रमांक 3 येवला. लक्षात ठेवा, येवला हे जे ठिकाण आहे या ठिकाणी ही त्यांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हटलं जातं? पहा, इंटरनेटचं माध्यम म्हणजे काय? एक प्रकारे आपण म्हणू शकतो ऑनलाईन बिझनेस जर करतात तर त्या बिझनेसला काय म्हटलं जातं? ऑनलाईन म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून. तर त्याला काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 2 ई कॉमर्स असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. ई कॉमर्सचे जर आपल्याला उदाहरणं सांगायचे झाले तर लक्षात ठेवा, पहिलं कोणतं आहे? फ्लिपकार्ट हे ई कॉमर्स आहे. सोबतच पहा, झोमॅटो हे देखील ई कॉमर्स आहे. अजून ॲमेझॉन हे देखील ई कॉमर्स आहे. म्हणजे असा व्यवसाय की जो इंटरनेटद्वारे केला जातो त्याला म्हटलं जातं पहा ई कॉमर्स. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे? समान नागरी संहिता
हा जो घटक आहे हा राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत 2 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा अनुच्छेद 44. पर्याय क्रमांक 1. तर अनुच्छेद 44 मध्ये समान नागरी संहिता जी आहे तर याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पर्याय 1 आपलं याचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्यायचा आहे, कारण वनरक्षक भरती जी झाली आहे 2023ला जुलै महिन्यामध्ये, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी TCSने जे मागचे काही पेपर घेतलेले आहेत त्यामध्ये मित्रांनो जास्त करून आपल्याला खेळ आणि खेळाडू यावरती प्रश्न विचारले नाहीत, पण यामध्ये 1 ते 2 प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात. पहा, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता, एक प्रकारे ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल असं कधी कधी आपल्याला सरळ सरळ विचारतं. तर विजेता असणारे कोण आहेत? तर नीरज चोप्रा. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर नीरज चोप्रा हे जे आहेत हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. यापूर्वी हा प्रश्न आपल्याला 2023च्या झालेल्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी कोणता खेळाडू भालाफेक या खेळाशी संबंधित आहे? तर त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये नीरज चोप्रा असं देखील नाव दिलं होतं. लक्षात ठेवा, नीरज चोप्रा हा खेळाडू भालाफेक खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे? लक्षात ठेवा, कशामध्ये? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? आणि हा जो प्रश्न विचारला आहे की हा आपल्या महाराष्ट्र राज्यावरती विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती आहे? 50% आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. भारतीय दंड संहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट करण्यात आलेली आहेत? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला होता. पहा मित्रांनो, MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा या प्रश्नाचा एक वेळा उल्लेख करण्यात आला होता. भारतीय दंड संहिता 1860चा जो कायदा आहे किंवा दंड संहिता जी आहे त्यामध्ये एकूण किती कलम समाविष्ट करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर एकूण त्यामध्ये 511 कलम जे आहेत हे पूर्णपणे समाविष्ट करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? या ठिकाणी भरपूर विद्यार्थी आपले कन्फ्यूज होत आहेत. लक्षात ठेवा, राज्य पक्षी आणि राज्य प्राणी असे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. पहा, राज्य पक्षी जर झालं तर पर्याय क्रमांक 3 हरियाल हा जो आहे, हरियाल हा आपल्या राज्याचा राज्य पक्षी आहे. आणि आपल्याला जर राज्य प्राणी विचारलं तर प्राणी काय मित्रांनो, कमेंट करून सांगा. प्राणी आहे शेकरू. आणि पक्षी आहे हरियाल. शेकरूवरती आपल्याला नेहमी पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले? 96व मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरामध्ये संपन्न झाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जो वर्धा जिल्हा जो आहे किंवा वर्धा शहर आहे त्यामध्ये झालेला आहे 96व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरती 2023 मध्ये जशास तसा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा आहे असं मानलं होतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर कलम 32. लक्षात ठेवा, कलम 32 हे जे कलम आहे या कलमाला बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते म्हणत होते की भारतीय संविधानाचा आत्मा आहे कलम 32. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे. संत रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजेच समतेचा पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे? पहा, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा जो पुतळा आहे हा कोणाचा आहे? रामानुजाचार्याचा आहे. आणि हा कोणत्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे म्हणजे उभारण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी उभारण्यात आला आहे. यावरती जर प्रश्न विचारला कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, राज्य मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. राज्य आहे याचं तेलंगणा राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे. शहर जर विचारलं तर हैदराबाद या शहरामध्ये स्थापित आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान म्हणून ओळखले जाते? पहा, या ठिकाणी दोनच ऑप्शन होऊ शकतात, जगातील सर्वात लहान आणि जगातील सर्वात मोठं. तर जगातील सर्वात मोठं आहे भारत देश, भारत, आणि जगातील सर्वात लहान संविधान हे जे आहे ते आहे युनायटेड स्टेट. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1. युनायटेड स्टेट म्हणजे USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचं हे सर्वात लहान आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? घटनात्मक सल्लागार विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल BN राव. लक्षात ठेवा, BN राव हे जे आहेत हे घटना समितीचे घटनात्मक भारतीय राज्यघटना जी आहे त्या समितीचे घटनात्मक सल्लागार होते BN राव. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते आहे? पहा, या ठिकाणी रेल्वे स्थानक आपल्याला विचारलं आहे की भारतामधील असं पहिलं कोणतं रेल्वे स्थानक आहे की ते पूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालवलं जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, जे गुवाहाटीचं जे रेल्वे स्टेशन आहे ते पूर्णपणे सौर पॅनल, लक्षात ठेवा, म्हणजे सौर ऊर्जेवरती चालवलं जातं. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, प्रश्न थोडासा सोपा आहे पण प्रश्न जास्त मोठा आहे. तर आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यामध्ये 1995-1996 पासून एक योजना राबवली जात आहे. तर त्या योजनेचं नाव काय आहे? प्रश्न मित्रांनो समजावून घ्यायचा आहे. वर्ष कोणतं दिलं आहे? 1995-1996. या ठिकाणी 15 जिल्हे दिलेले आहेत. तर ती एक योजना आहे. ती योजना कशासाठी राबवली जाते? जी आदिवासी भागातील माता मृत्यू म्हणजे लेकरांचे जे असणार आहेत डिलिव्हरीच्या बायका त्यांचा मृत्यू आणि बाळाचा मृत्यू कमी व्हावा यासाठी ती जी योजना आहे ती राबवली जात आहे. तर त्या योजनेचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवायचं, योजनेचं नाव आहे नवसंजीवनी योजना. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. आणि जी सध्याची आपली झेडपी आरोग्य भरती बाकी आहे ना, त्यासाठी हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहे? पहा, याचपूर्वी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता आणि डबल प्रश्न हा आलेला आहे. तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहे नीरज चोप्रा. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे नीरज चोप्रा. प्रश्न क्रमांक 27 आहे, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिलेला आहे? या ठिकाणी प्रबंधच्या ऐवजी आपल्याला जास्त करून बुक किंवा पुस्तक असं विचारलं जातं. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे, ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? पहा, ऑपरेशन मुस्कान ही जी एक योजना म्हणता येणार नाही पण हे जे आहे एक ऑपरेशन राबवलं जातं. तर ते कशाशी संबंधित आहे? हे आहे पहा, हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना कुटुंबापर्यंत पोहोचवणे त्यासाठी वापरलं जातं किंवा त्याच्याशी संबंधित आहे ऑपरेशन मुस्कान. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा, ययाती प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. तलाठी भरतीमध्ये 1 वेळा विचारला आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न जवळपास 8 वेळा विचारण्यात आलेला आहे. वनरक्षक भरतीमध्ये 1 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ययाती या पुस्तकाचे किंवा या कादंबरीचे लेखक आहेत वि.स. खांडेकर. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्व आहे? पहा, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर अर्थशास्त्राशी संबंधित असणारं व्यक्तिमत्व आहे अमर्त्य सेन.